बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या बैठकीत अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ उपस्थित राहिल्यानं महायुतीच्या गोटात अस्वस्थता पसरली होती आणि त्यानंतर आता झिरवळ पुन्हा शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र यावर स्पष्टीकरण देत नरहरी झिरवळ यांनी घर वापसीच्या चर्चांना आता पूर्णविराम दिलाय। माझ्याबाबत गैरसमज निर्माण केले गेलेत, मी हनुमान मंदिराच्या पूजेसाठी गेलेलो होतो, प्रचारासाठी नाही, असं स्पष्टीकरण नरहरी झिरवळ यांनी दिलंय। तर उपस्थितांच्या आग्रहाखातर तिथं खुर्चीवर बसलो असं देखील झिरवळ म्हणाले। पूर्वी माझ्याकडे 30 गावचे सगळे सिनियर मोस्ट लोक 5-7 गाड्या घेऊन आले, त्याला 7-8 दिवस झाले। अच्छा, तेव्हा ते आले, माझ्या घरी आले आणि त्यांनी एक मला सांगितलं की बाबा आमच्या गावात आम्ही मारुती मंदिर हे जीर्ण झाले, आम्ही ते पाडलंय आणि मारुतीची जी जुनी मूर्ती आहे ती उचलण्याचा कार्यक्रम शुभमुहूर्त अक्षय तृतीया म्हणून आम्ही त्या दिवशी ठेवला। तर त्या पूजेच्या निमित्तानं आपण यावं आणि बोलता बोलता आल्यानंतर जेवणच करून तुम्ही गेलं पाहिजे। ठीक आहे म्हटलं। त्यांचा प्रोग्राम आधी डिक्लेअर असेल मला माहीत नाही। मी आपलं गेलो तर उमेदवार भगरे सरांचंच भाषण चालू होतं शेवटचं। आता कालपर्यंत परवापर्यंत महाराष्ट्रात आपण सगळे एकत्र होतो राजकारणाच्या वेळेस, ते बरोबर आहे, ते धोरण आहे, त्यावेळेला लांबच्या लांब राहिलं पाहिजे, इथवर बरोबर आहे। समोरून कोणी आलं तर आपण असं नाही करू शकत का तीर्प पाहून जाऊ शकत। शेवटी आपण एका गावचे आहोत, एका भागातले आहोत, सगळ्यांचे विचार सारखे आहेत। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय झिरवळांनी खरं तर स्पष्टीकरण दिलेलं आहे, घर वापसीच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय, मात्र हा जो प्रसंग होता हा योगायोग म्हणायचा की घडवून आणला? मनाली, खरं आपण जर बघितलं नरहरी झिरवळ यांचं स्टेटमेंट जर बघितलं तर अगदी असं सगळी हे प्रचाराचे त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होता आणि त्या कार्यक्रमामध्ये नरहरी झिरवळ पोहोचले आणि नरहरी झिरवळांनी ज्या वेळेला त्या कार्यक्रमामध्ये श्रीराम शेटे बोलत होते, श्रीराम शेटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहे, ते त्या ठिकाणी बोलत होते। नरहरी झिरवळ यांच्या स्टेटमेंटमध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये ते म्हणताय की भास्कर भगरेंचं भाषण सुरू असताना मी त्या ठिकाणी गेलो, मात्र जो फोटो आपल्याकडे आलेला होता त्या फोटोवरती अगदी स्पष्ट दिसतंय की श्रीराम शेटे हे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आणि त्यांचं भाषण सुरू असताना नरहरी झिरवळ त्या ठिकाणी बसलेले होते। त्यांच्याकडनं हा खुलासा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षामध्ये स्थानिक पातळीवरती जी परिस्थिती आहे ती अगदी अशीच आहे की हे सगळेच कार्यकर्ते जे आहेत अजित पवार गटाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते हे त्या ठिकाणी तुतारीचं काम करताय, हा आरोप आपण नाही किंवा विरोधक नाही तर त्यांच्याच पक्षामध्ये असलेले किंवा त्यांच्याच महायुतीसोबत असलेले सुहास कांदे यांच्याकडनं देखील करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच या सगळ्यामुळे आता नरहरी झिरवळ नेमके कुणासोबत आहे असा सगळा प्रश्न उपस्थित केला जातोय। निश्चितच लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।